2 फेब्रुवारी 1961 रोजी उंबरखिंड येथे झालेल्या लढाईचा 364वा विजय दिवस चौक येथील नेताजी पालकर यांचा जन्मस्थळापासून ते तुपगाव येथील त्यांच्या स्मारकापर्यंत विजयी मशाल रॅली काढून साजरा करण्यात आला। 2 फेब्रुवारी इसवी सन 1661 ला करतलब खानच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य पुण्याहून निघून लोहगडच्या घाटा माथ्यावरून उंबरखिंडीच्या दिशेस उतरू लागले। नळीसारख्या बारीक वाटेने मुघल सैन्य सह्याद्री डोंगर उतरत होते। घाट उतरून मुघल सैन्य पुढे उंबरखिंडीत आले। उंबरखिंडीच्या घंडाट अरण्यात छत्रपती शिवाजी राजांच्या सैन्याने मुघलांवर बाणाच्या वर्षावाने व तोफांच्या गोळ्यांनी हल्ला सुरू केला। मुघल सैन्याचे मराठा सैनिकांकडून प्रचंड हाल होत असताना रायबाघण यांच्या सल्ल्यावरून करतलब खानने तह करण्यासाठी शिवाजी राजांकडे दूत पाठवला। करतलब खानचा दूत शिवाजी राजांकडे आला व करतलब खान पूर्ण शरणागती पत्कारतो आहे व ह्या प्रदेशातून बाहेर पाडण्यासाठी परवानगी मागत आहे। हा संदेश दूताने शिवाजी राजांना दिला। शिवाजी राजांनी विनंती मान्य करून करतलब खानला मुघल सैन्यासह निघून जाण्यास सांगितले। हा संदेश दूताने करतलब खानकडे पोहोचवला तेव्हा करतलब खान, मित्रसेन व इतर मुघल सरदारांनी शिवाजी राजांना खंडणी पाठवली। उंबरखिंडीच्या वेगवेगळ्या भागात लढत असलेल्या मराठा सैन्याला युद्धबंदीचा संदेश देण्यात आला व मुघल सैन्याला आल्या वाटेने परत पाठवण्यात आले। युद्धात हरलेल्या मुघलांनी परत हल्ला केला तर त्याचा बंदोबस्त करता यावा म्हणून शिवाजी राजांनी सेनापती नेताजी पालकर यांना उंबरखिंडीच्या परिसरात म्हणजेच उत्तर कोकणात ठेवले व शिवाजीराजे स्वतः दाभोळ शृंगारपूरच्या दिशेस दक्षिण कोकणाच्या मोहिमेवर गेले। हा ज्वाज्वल्य इतिहास आजही ताजा आहे। 2 फेब्रुवारी 2025 रोजी नेताजी पालकर यांच्या जन्मगावी चौक येथे 364वा विजय दिवस हा विजय दिन सोहळा नेताजी पालकर यांच्या जन्मस्थळ येथे त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून व विजयी मशाल प्रज्वलित करून गेला। छत्रपती शिवाजी महाराजांनी समरभूमी उंबरखिंड येथे करतलब खानच्या असंख्य मुघल सैनिकांवर महाराजांनी मुठभर मावळे घेऊन मोठा विजय मिळवला होता। त्यांचं स्मरण आणि आठवणींना उजाळा देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ चौक, ग्रामस्थ ग्रुप, ग्रामपंचायत चौक, सिनियर ग्रुप चौक, शाळा, सामाजिक संस्था यांच्या वतीने हा उत्सव विजय दिन म्हणून साजरा करण्यात आला। खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, सरपंच रितू ठोंबरे, सरपंच रवींद्र कुंभार, सिनियर ग्रुप अध्यक्ष संजय कोंडिलकर, सुरेश घाग, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, जिल्हा सभापती श्याम साळवी, ॲडव्होकेट मिलिंद सुरावकर, उपसरपंच सुभाष पवार, ग्रामपंचायत अधिकारी SP जाधव, मंडळ अधिकारी माणिक सानप, चौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे, शोभाताई देशमुख, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, मुख्याध्यापक कांबळे, पूजा हातमोडे, स्वप्नील सोनटक्के, अजिंक्य चौधरी, नयना झिंगे, वृषाली पोळेकर, कविता कोंडिलकर यांच्यासह ग्रामस्थ, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थी यांनी विजयी मशाल रॅलीमधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लढाई, आईचा गोंधळ, जागरण, ऐतिहासिक गीते, तलवारबाजी याची प्रात्यक्षिक दाखवली। संपूर्ण चौक बाजारपेठ मधून रॅली निघून तुपगाव येथील स्मारकाजवळ सरपंच रितू ठोंबरे व तुपगाव सरपंच रवींद्र कुंभार, सर्व ग्रामस्थ, पंचायत सदस्य, अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी रॅलीचे स्वागत केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.